Good afternoon, all of you. Today start new subject organic chemistry. What is meant by organic chemistry? Organic chemistry is the study of the structural properties, composition, reaction, and preparation of carbon containing, which include not only hydrocarbon but also compound with number of other element including hydrogen, nitrogen, oxygen. Means ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण प्रत्येक कंपाऊंडचा स्टडी करणार. त्यामध्ये त्याचं स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे, त्याच्या प्रॉपर्टी कोणकोणत्या आहेत, कॉम्पोजिशन कसं, त्यामध्ये कोणकोणते इलेमेंट प्रेझेंट असतात, यालाच आपण काय म्हणतो ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आपण रिपीट पुन्हा एकदा बघूया. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मीन्स ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ द स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज, कॉम्पोजिशन, रिॲक्शन, प्रिपरेशन ऑफ कार्बन कंटेनिंग विच इन्क्लूड नॉट ओनली हायड्रोजन कार्बन. प्रत्येक कंपाऊंडमध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन नसणार तर अदर एलिमेंट असणार. त्यामध्ये मग हायड्रोजन, तुमचं नायट्रोजन, ऑक्सिजन, तुमचं अदर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, अदर एलिमेंट प्रेझेंट असणार. तर टुडे स्टार्ट करूया आपण न्यू टॉपिक अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. फर्स्ट आपण इंट्रोडक्शन बघूया. अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट इज अ पार्ट ऑफ antimicrobial activity. So today to first start, what is meant by antimicrobial? Antimicrobial is the substance derived from natural or synthetic source that kill or inhibit the growth of microorganisms such as bacteria, fungi and protozoas. So what is meant by antimicrobial? अँटी मीन्स अगेन्स्ट, मायक्रोबियल मीन्स तुमचं मायक्रोऑर्गॅनिझम, फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया, फंगे, त्याच्या अगेन्स्ट, त्याच्या विरुद्ध, त्याला आपण काय म्हणतो अँटीमायक्रोबियल. अँटीमायक्रोबियलचं काम काय आहे तर इट इज किल ऑर इनिबिट द ग्रोथ ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम. किल मीन्स त्याला काय करायचं, मायक्रोऑर्गॅनिझम मायक्रोबियल किल मारून टाकतं. इनिबिट त्याची ग्रोथ, मायक्रोऑर्गॅनिझमची ग्रोथ काय करतं ते कमी करतं. इनिबिट डिक्रीज करतं, कमी करतं, त्याला आपण काय म्हणतो अँटीमायक्रोबियल. नेक्स्ट जर्मिसाइड. जर्मिसाइड मीन्स अ ग्रुप ऑफ ड्रग दॅट आर एबल टू इनिबिट द ग्रोथ, डेव्हलपमेंट और लीड्स टू डेथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इन इन्व्हायरमेंट सराउंडिंग द पेशंट और ऑन द सरफेस ऑफ द बॉडी. त्यामध्ये जर्मिसाइडच्या प्रॉपर्टीज, स्पेशली एजंट विच इनिबिट और किल मायक्रोब ऑन कॉन्टॅक्ट. जे पण मायक्रोब आहे त्याला काय करतं जर्मिसाइड किल करतं आणि इनिबिट करतं. दे हॅव लो मार्जिन ऑफ सेफ्टी, हे कमी मार्जिनमध्ये सेफ आहे जर्मिसाइड. नेक्स्ट नॉन सिस्टमिक यूज, अनदर नॉन सिलेक्टिव्ह अँटीमायक्रोबियल एजंट. नेक्स्ट बघूया आपण न्यू टॉपिक. जर्मिसाइडचे टू टाईप, एक अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. तर फर्स्ट स्टार्ट antiseptic. What is meant by antiseptic? Anti means against, septic means septicus means emitting a fight smell. फर्स्ट आपण त्याची डेफिनेशन बघूया अँटीसेप्टिकची. केमिकल सबस्टन्स विच आर यूज टू डिस्ट्रॉय इनिव्हिड पॅथोजेनिक बॅक्टेरिया ऑन ॲनिमेट सरफेस सच ॲज स्किन, आयज, म्युकस मेम्ब्रेन. तर अँटीसेप्टिक म्हणजे काय? It is a killing of microorganism, simple language. तर 1879 लाइस्टर फादर ऑफ अँटीसेप्टिक सर्जरी. अँटीसेप्टिकचा शोध कधी लागला तर 1879मध्ये. दे फॉल्स अंडर ड्रग कंट्रोल एजन्सी ऑफ गव्हर्नमेंट. हे पूर्ण अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट जे पण प्रोडक्ट आहेत ते कशामध्ये ते अंडर द ड्रग कंट्रोल एजन्सी ऑफ द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटची एक एजन्सी आहे त्या ड्रग कंट्रोलमध्ये हे पूर्ण प्रोडक्ट येतात. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण काही मेडिसिन बघूयात कोणकोणत्या ब्रँडेडमध्ये भेटतात. फॉर एक्झाम्पल तुमचं डेटॉल आहे, डेटॉल इज अ अँटीसेप्टिक. सो व्हॉट इज मीन बाय अँटीसेप्टिक? अँटीसेप्टिक आर द अँटीमायक्रोबियल एजंट विच आर यूज इन द डिस्ट्रॉय द growth of microorganism on the living things is called as antiseptic. Simple language मध्ये antiseptics means antiseptic are the antimicrobial agent. Antiseptic ही काय antimicrobial and antibacterial agent आहे. antibacterial means against bacterial infection. जे पण तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं त्याचं अगेन्स्ट अँटीबॅक्टेरियल.
म्हणजे काय करतं, बॅक्टेरियल इन्फेक्शन ते रिड्यूस करते, इनिबिट करतं, कमी करतं. विच आर यूज इन द डिस्ट्रॉय द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. मीन्स जे पण तुमचं मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रोथ आहे ते काय करतं, अँटीसेप्टिक किल करतं, डिस्ट्रॉय करतं ऑन द लिव्हिंग थिंग. जे पण लिव्हिंग थिंग्स टिश्यू असतील त्याला काय करते, किल करतं. इज कॉल्ड ॲज अँटीसेप्टिक. फॉर एक्झाम्पल तुम्ही रोज यूज करता डेटॉल, अल्कोहोल, आयोडीन, हायड्रोजन पेरॉक्साईड सोल्युशन. इट्स एक्झाम्पल ऑफ अँटीसेप्टिक डेटॉल. नेक्स्ट isopropyl rubbering 90% alcohol. Next antiseptic iodine solution, it's a antiseptic. Next बघूया आपण what is mean by disinfectant. What is my disinfectant? Disinfectant are the antibacterial agent which are used in destroy the growth of microorganism on the non-living things. Is called as disinfectant or antiseptic and disinfectant both are antibacterial activity. दोन्ही पण काय करतो आपण, अँटीबायोटिक म्हणून यूज करतो. तर डिसइन्फेक्टंटमध्ये आणि अँटीसेप्टिकमध्ये डिफरन्स काय आहे, तर अँटीसेप्टिक हे काय करतं, डिस्ट्रॉय और किल द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम ऑन द लिव्हिंग थिंग्स. अँटीसेप्टिकमध्ये लिव्हिंग थिंग्स आणि डिसइन्फेक्टंटमध्ये नॉन लिव्हिंग थिंग्स. एवढा डिफरन्स फक्त आहे तर कम्पेअर टू अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. आपण पुन्हा डेफिनेशन बघूया. डिसइन्फेक्टंट अँटीबायक्रोबियल एजंट विच आर यूज इन डिस्ट्रॉय द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम ऑन द नॉन लिव्हिंग थिंग्स. जे पण तुमचे नॉन लिव्हिंग थिंग्स आहे त्या मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ काय करतं, डिसइन्फेक्टंट डिस्ट्रॉय करतं किंवा किल करतं. त्याचं एक्झाम्पल बघूया आपण डिसइन्फेक्टंटचे. फॉर एक्झाम्पल फिनॉल, आयोडोफोर्स आणि पॅरासिटिक ॲसिड. फिनॉल, फॉर्मल्डिहाइड, इट्स अ एक्झाम्पल ऑफ डिसइन्फेक्टंट. नेक्स्ट पॉईंट, प्रॉपर्टीज ऑफ अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. काय प्रॉपर्टीज आहे अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंटच्या. तर फर्स्ट मायक्रोसिडल ॲक्टिव्हिटी, नेक्स्ट नॉन स्टेनिंग अँड गुड ऑर्डर. त्याची ऑर्डर कशी गुड आहे. नेक्स्ट ॲक्टिव्ह एजंट ऑल पॅथोजन. जे पण डिसइन्फेक्टंट अँड अँटीसेप्टिक आहे ते काय काय ॲक्टिव्ह ॲज अ अगेन्स्ट ऑफ पॅथोजन. नेक्स्ट ॲक्टिव्ह इन प्रेझेन्स ऑफ पस, ब्लड, एक्झुडेट. ॲक्टिव्ह इन जे पण तुम्हाला पू वगैरे ब्लड त्यासाठी आपण काय यूज करतो, अँटीसेप्टिक यूज करतो. नेक्स्ट रॅपिड ॲक्टिंग, हे फास्ट ॲक्ट करते, फास्ट ॲक्शन ऑन किल द मायक्रोऑर्गॅनिझम. नेक्स्ट नॉन इरिटिंग टू टिश्यू, नॉन कोरिजिव्ह. हे काय नॉन इरिटिंग टू टिश्यू. नेक्स्ट नॉन ॲब्झॉर्बेबल, हे ॲब्झॉर्ब होत नाही, नॉन ॲब्झॉर्बेबल. नेक्स्ट नॉन सेन्सिटायझिंग, जेव्हा पण आपण अप्लाय करतो स्किनवरती अँटीसेप्टिक डिसइन्फेक्टंट त्यावेळेस आपल्याला काय सेन्सिटायझिंग होत नाही. नेक्स्ट त्यामध्ये बघा आपण सोर्सेस ऑफ अँटीसेप्टिक. आपल्याला कुठून आढळतं अँटीसेप्टिक, त्याचे सोर्सेस कोणकोणते अँटीसेप्टिकचे आपण त्यामध्ये बघूया. एअरली अँटीसेप्टिक फेअर प्रोबेबल आहे. व्हेजिटेबल एक्स्ट्रॅक्ट, मेनी स्पेसिस कंटेन अँटीबॅक्टेरियल एजंट. जे पण अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट आहे मोस्टली ते काय आहे, इट्स अ स्पेसिस ऑफ अँटीबॅक्टेरियल एजंट. Essentially, oil extract from plant often have antibacterial properties. Lester use carbolic acid, which chemically is solution of phenol. Mostly antiseptic हे काय species of antimicrobial agent आहे. हे कशापासून एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, प्लांट फ्रॉम एक्स्ट्रॅक्टेड ऑइल. जे पण प्लॅन्टपासून जे पण ऑइल भेटतं त्यापासून काय केलं जातं, प्रिपेअर केलं जातं. नंतर फिनॉल वॉज ऑर इजिनली एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम कोल टार. फिनॉल कशापासून एक्स्ट्रॅक्ट केलं जातं तर कोल टार. कोल टार प्रिपरेशन आर स्टील यूज टुडे इन थेरॅप्युटिक सोप अँड शॅम्पू. आपण कोल टारचा आपण यूज करतो टुडे इन लाईफ. त्यामध्ये थेरॅप्युटिक सोप, तुमचं शॅम्पू असेल त्यासाठी आपण यूज करतो. टू कॅरेक्टराइज द अँटीमायक्रोबियल ॲक्टिव्हिटी ऑफ द अँटीसेप्टिक एजंट यूज फिनॉल रेशो
which indicate action force on a antimicrobial agent in comparison with phenol. नेक्स्ट आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. क्लासिफिकेशनमध्ये 7 टाईप्स ऑफ क्लासिफिकेशन बघणार आहोत. त्यामध्ये आपण फर्स्ट बघूया फिनॉल रिलेटेड कंपाऊंड. नेक्स्ट अल्कोहोल अँड रिलेटेड कंपाऊंड. जे पण अल्कोहोल कंटेनिंग कंपाऊंड आहे रिलेटेड आपण एक्झाम्पल बघणार. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल अल्कोहोल. नेक्स्ट थर्ड अल्डिहाइड. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल फॉर्म अल्डिहाइड. नेक्स्ट फोर्थ कार्बोजिलिक ॲसिड अँड डिरेटिव्स. त्यामध्ये एक्झाम्पल बेन्झोइक ॲसिड. फिफ्थ हेलोफोर्स. त्यामध्ये 2 टाईप्स क्लोरोफोर्स अँड आयोडोफोर्स. फॉर एक्झाम्पल क्लोरोमिनटी आयोडोफॉर्म. 6 बघूया हेवी मेटल कंपाऊंड. जे पण तुमचे हेवी मेटल्स त्याचे कंपाऊंड. त्यामध्ये 2 टाईप्स फॉर ऑर्गॅनिक मर्क्युरियल. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल थायोमर्सल. नेक्स्ट सिल्वर कंपाऊंड. त्यामध्ये सिल्वर प्रोटीन. 7th लास्ट बघूया आपण क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड. क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड त्यामध्ये फॉर एक्झाम्पल सिट्रिमाइड. आणि 8 डायज फॉर एक्झाम्पल प्रोफ्लेविन. अँड नेक्स्ट 9 मिसिलनेस. मिसिलनेसमध्ये 2 टाईप्स एक टॉपिकल अँड नेक्स्ट युरिनरी. टॉपिकलमध्ये एक्झाम्पल नायट्रोफ्रिओझोन आणि युरिनरीमध्ये नायट्रोफ्युरॅनटोइन. तर आपण बघूया इम्पॉर्टंट स्ट्रक्चर ऑफ अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. कोणकोणते इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे आपण त्याच्यामध्ये बघूया. ॲक्रिडिन. ॲक्रिडिनमध्ये त्याचं एक्झाम्पल प्रोफ्लेविन. नेक्स्ट फिनॉल कंटेनिंगमध्ये 2. फर्स्ट क्लोरोव्हेरसॉल आणि सेकंड क्लोरोक्झॅलिनॉल. थर्ड क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड. त्यामध्ये सिट्रिमाइड. तर आपण फर्स्ट बघूया ॲक्रिडिन डायज. ॲक्रिडिन डायजमध्ये त्याचं एक्झाम्पल आहे प्रोफ्लेविन. ॲक्रिडिन 3. तर याचं केमिकल नेम आहे ॲक्रिडिनचं ॲक्रिडिन 3,6 डायअमाइन सल्फेट डिहायड्रेट. ॲक्रिडिन 3,6 डायअमाइन. तर ॲक्रिडिनच्या स्ट्रक्चरमध्ये 3 and 6 पोझिशनला डायअमाइन 2 अमाइन ॲसिड वाइंड ॲज अ 3 and 6 पोझिशन. सल्फेट डिहायड्रेट. Physical properties is it is occur as a organic to red crystalline hygroscopic powder. It is occur as a organic to red crystalline hygroscopic powder. तर ॲक्रिडिनची प्रॉपर्टीज काय. तर त्याचा कलर कसा आहे रेड क्रिस्टलाइन हायग्रोस्कोपिक पावडर. आपल्याला हे कसं आढळतं आपल्याला पावडर फॉर्ममध्ये. इट इज अ रेड क्रिस्टल टाईपमध्ये. नेक्स्ट इट इज अ कलरलेस. ॲक्रिडिन हे कसं आहे कलरलेस. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टीज आहे इट इज अ स्प्रँगली सोल्युबल इन वॉटर बट व्हेरी सोल्युबल इन हॉट वॉटर. तर ॲक्रिडिन हे काय आहे हायली सोल्युबल हॉट वॉटर आणि लो सोल्युबल इन कोल्ड वॉटर. नेक्स्ट प्रॉपर्टीज इट इज प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन क्लोरोफॉर्म अँड इथर. ॲक्रिडिन हे काय प्रॅक्टिकली इनसोल्युबल असतं क्लोरोफॉर्ममध्ये आणि इथरमध्ये. नेक्स्ट पॉईंट बघू आपण स्टॅबिलिटी अँड स्टोरेज. स्टॅबिलिटी अँड स्टोरेज ऑफ प्रोफ्लेविनची आपण स्टॅबिलिटी अँड स्टोरेज बनवलो. त्यामध्ये इट इज हायग्रोस्कोपिक अँड अफेक्टेड बाय लाईट. इट इज अफेक्टेड ऑन बाय लाईट. हेन्स इट इज स्टोर इन टाईटली क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनर. तर आपण कशामध्ये स्टोरेज करतो आपण इट इज स्टोर इन टाईटली क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनर. इट्स अ टाईप ऑफ लाईट रेजिस्टंट कंटेनर. ह्या कंटेनरमध्ये आपण काय करतो स्टोअर करतो. त्याचे युजेस कोणकोणते. इट इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्टेड ओंड्स. इट इज यूज फॉर ड्रेसिंग ऑफ ओंड्स अँड बर्न. जर तुम्हाला कुठं जखम वगैरे झाले असेल जळले असेल तर आपण काय करतो अँटीसेप्टिक यूज करतो. नेक्स्ट इट इज यूज फॉर स्लो ॲक्टिंग ऑन अँटीसेप्टिक. इट इज ऑल्सो यूज इन द लो क्वांटिटी ऑफ अँटीसेप्टिक. फॉर एक्झाम्पल आपण बघूया फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन. तर याच्यामध्ये कोणकोणतं फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन आहे त्यामध्ये बघूया आपण. एक्झाम्पल प्रोफ्लेविन क्रीम म्हणजे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशनमध्ये कोणतं आहे प्रोफ्लेविन क्रीम इज यूज ॲज अ अँटीसेप्टिक. नेक्स्ट बघूया आपण फिनॉल.
phenol. For example, chlorohydrosol. Phenol. Chlorohydrosol is the types of classification of phenol antiseptic. Phenol means तुमची एक बेन्झीन रिंगला अल्कोहोल ग्रुप अटॅच, त्याला आपण काय म्हणतो फिनॉल. तर त्याचं केमिकल नेम काय आहे 4-chloro-3-methyl फिनॉल. 4-chloro 1 2 3 4 4 पोझिशनला तुमचा क्लोराईड इलेमेंट अटॅच. अँड नेक्स्ट 3-methyl फिनॉल म्हणजे थर्ड कार्बन आयटमला काय तुमचा मिथाईल ग्रुप CH3 ग्रुप अटॅच. तर त्याचं पूर्ण केमिकल नेम काय आलं 4-chloro-3-methyl फिनॉल. आपण त्याला 4-chloro-3-methyl फिनॉल का म्हणतो, तर तुमचे जी पण फिनाईल रिंग आहे, फिनॉलच्या रिंगमध्ये तुमच्या चौथ्या कार्बनला क्लोराईड इलेमेंट अँड थर्ड पोझिशनला मिथाईल इलेमेंट बाइंड असतो. त्यामुळे आपण त्याला म्हणतो ॲट अ पोझिशन 4 पोझिशन क्लोरो अँड 3 पोझिशन मिथाईल फिनॉल. इट्स एक्झाम्पल ऑफ फिनॉल अँटीसेप्टिक. नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टीज कोणकोणते त्यामध्ये बघा आपण. इट इज ऑकर ॲज अ कलरलेस और फ्रेंडली कलर क्रिस्टल हॅव्हिंग कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर. इट इज अ कलरलेस फ्रेंडली कलर क्रिस्टल. जेव्हा आपण क्रिस्टल फॉर्म असेल का थोडंफार कलर असतो. हॅव्हिंग कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर, त्याची ऑर्डर कशी आहे कॅरेक्टरिस्टिक. अँड नेक्स्ट इट इज स्लाइटली सोल्युबल इन वॉटर. कशामध्ये सोल्युबल असतं फिनॉल हे, इट इज द स्लाइटली सोल्युबल इन वॉटर. इट इज सोल्युबल इन हॉट वॉटर. इट इज हायली सोल्युबल इन हॉट वॉटर ॲज कम्पेअर्ड टू स्लाइटली सोल्युबल इन कोल्ड वॉटर. नेक्स्ट इट इज रेअरली सोल्युबल इन अल्कोहोल अँड इथर. नेक्स्ट बघूया आपण स्टॅबिलिटी अँड स्टोरेज. इट इज ऑक्सिडाइज बाय एअर और ऑक्सिजन हेन्स इट इज स्टोर इन टाइटली क्लोज कंटेनर्स. तर स्टोरेज कंडिशन काय याची, इट इज स्टोर इन टाइटली क्लोज कंटेनर. नेक्स्ट बघा आपण युजेसमध्ये इट इज अ पॉवरफुल बॅक्टेरिसाइड अँड फंगसाइड. इट इज अ पॉवरफुल अँटीसेप्टिक इज यूज ॲज अ बॅक्टेरिसाइड म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. तुमचं फंगल इन्फेक्शन असेल तर आपण काय करतो, आपण फिनॉल यूज करतो. त्यानंतर नेक्स्ट सेकंड इट इज यूज ॲज अ प्रिझर्वेटिव्ह इन क्रीम अँड फार्मास्युटिकल प्रिपरेशन फॉर एक्सटर्नल यूज. इट इज यूज ॲज अ फार्मास्युटिकल एक्सटर्नल अप्लाय करतो आपण अँटीसेप्टिक. त्यानंतर त्याचं आपण फार्मास्युटिकल प्रिपरेशन बघूया. एक्झाम्पल क्लोरोक्रिसॉल सोल्युशन. नेक्स्ट क्लोरोक्झायलिनॉल मीन्स ॲट अ पोझिशन फिनॉल ortho position chloro. Oxy means chloro means at a bind of chloride element and other oxy means तुमचा alcohol group OH group and presence of 2-methyl bind to meta position. It's called as chlorooxynol. त्याचं केमिकल नेम 4-chloro-3,5-dimethyl phenol. 4-chloro means 1 2 3 4 at a 4 position chloride group or 3 or 5 position methyl bind means 3 5 is at a 3 or 5 carbon atom bind 2 methyl group bind होते. त्यामुळे आपण काय म्हणतो त्याला डायमिथाईल मीन्स तुमचे 3 and 5 कार्बन ॲटमला 2 मिथाईल ग्रुप बाइंड असतात. आणि फिनॉल तुमच्या फिनॉल रिंगला चौथ्या पोझिशनला क्लोराईड इलेमेंट बाइंड असतो आणि तिसऱ्या आणि 5व्या कार्बन ॲटमला 2 मिथाईल ग्रुप अटॅच असतो. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, त्याचं केमिकल नेम आहे 4-chloro-3,5-dimethyl फिनॉल. नेक्स्ट आपण बघूया फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये फर्स्ट इट इज ऑकर ॲज अ व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. फिजिकल प्रॉपर्टीज काय त्याची फर्स्ट इट इज फॉर्म ऑफ व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. नेक्स्ट इट इज कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर इन वॉटर बट नंतर नेक्स्ट स्टॅबिलिटी अँड
Stability and storage, it is affected by light and hence it is stored in well closed light resistant container. Storage condition काय आहे तर it is stored in well closed light resistant container. Light resistant container means it is protected from sunlight. It's a storage condition. Next, uses. It is relatively non-irritant antiseptic for cut and wounds. It is relatively non-irritant for antiseptic. जर तुम्हाला कुठं कट झालं असेल चाकू वगैरे तर त्याला आपण काय अप्लाय करतो ॲज अ अँटीसेप्टिक फिनॉल यूज करतो. नेक्स्ट यूज, इट इज ऑल्सो यूज ॲज अ डिसइन्फेक्टंट. इट इज ऑल्सो नोन ॲज अ डिसइन्फेक्टंट. नेक्स्ट, फॉर्म्युलेशन pharmaceutical, for example chloroxylenol solution. Next class, ammonium compound, for example cetrimide. Cetrimide physical property, it is white or creamy white, free flowing. It is the white creamy powder. Next, it is characteristic odor. त्याची odor कशी आहे, characteristic. Third, it is freely soluble in water and alcohol. It is freely soluble in water, it is soluble in water and alcohol. And next, it is particularly insoluble in ether. It is particularly insoluble in ether. Particularly as insoluble in ether. Storage condition काय आहे, it is stored in well closed container. Next, uses, it is used in treatment of burn and wounds. जर कुठे तुम्हाला जळलं वगैरे असेल तर आपण अप्लाय करतो. त्यानंतर नेक्स्ट, it is used as a preservative and it is used for the remove scabs. Last, next point, pharmaceutical formulation. Pharmaceutical formulation, for example cetrimide cream and the cetrimide solution. Cetrimide cream is and cetrimide solution is the example of pharmaceutical formulation for antiseptic. Thank you.